हॅलो गाईज, श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहे सुजीपासून गुलाबजाम। तर चला सुरू करूया। त्याआधी आपण साखरचा पाक करून घेऊया। त्यासाठी मी 1 कटोरी साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेवढंच आपण त्याच वाटीने 1.5 ते 2 वाटी पाणी घेतलेलं आहे। आता छान याला आपण ही साखर विरघळेपर्यंत ठेवूया आणि नंतर छान याला उकळी वगैरे येऊ द्या। तर बघा अशा प्रकारे आता याला उकळी आलेली आहे, साखर सगळी वितळलेली आहे, याच्यामध्ये विरघळलेली आहे। तर आता याच्यामध्ये आपण टाकूया विलायची पूड। त्याने फ्लेवर छान येतो, वास पण छान येतो। तर विलायची पूड टाकलेली आहे। आता याला अजून थोडंसं उकळू देऊया आणि बघा आपला हा आता पाक बनून तयार आहे। तर आता गॅस बंद करूया। आता आपण गुलाबजाम बनवायला घेऊया। हा आता बाजूला ठेवून देऊ आपण। आणि आता गुलाबजाम बनवण्यासाठी मी एका कढईमध्ये 1 चम्मच तूप घेतलेला आहे। तर या तुपामध्ये आता आपल्याला छान रवा घालायचा आहे आणि छान भाजून घ्यायचा आहे। आणि छान भाजून घेतल्यानंतर म्हणजे भाजायचं आहे की त्याचं म्हणजे असं टेक्स्चर छान येतं आणि फ्लेवरही छान येतो कच्चा। आणि याच्यामध्ये नंतर आपल्याला दूध ॲड करायचं आहे 1 वाटी। जेवढा आपण रवा घेतलेला आहे त्याच्या दुप्पट दूध घेतलेलं आहे, म्हणजे मोठ्या वाटीने। आता हे आपलं तयार झालेलं आहे शिजून। याच्यामध्ये आता मी 1 छोटी कटोरी मिल्क पावडर ॲड केलेलं आहे। याच्यामुळे काय होते, छान खव्यासारखा टेस्ट येतो। तुम्ही तुमच्या घरी जर खवा असेल तर तुम्ही खवासुद्धा ॲड करू शकता। आणि हे बघा मी छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्या हाताला थोडंसं तूप वगैरे लावून छान गुलाबजामचे जसे गोळे बनवतो आपण तशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे आहे। तर अशा प्रकारे बघा हा गोळा तयार झाला आहे। आता बाकी सगळे आपण असेच तयार करून घेऊया। तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे असेल त्या साईजचे। बघा मी असे सगळे गोळे आता तयार करून घेतलेले आहे। आता आपण हे तळूया। तर यासाठी मी तळायला तूप घेतलेलं आहे। तुम्ही याच्यामध्ये तेलही घेऊ शकता, पण तुपाने कशी चव चांगली येते। तर मी तूप घेतलेलं आहे। तर बघा हे तूप आता गरम झालेलं आहे आणि आता फ्लेम मी छोटा करत आहे। आणि आता याच्यामध्ये आपण गुलाबजाम छान तळून घेऊया गोल्डन कलर येपर्यंत छान तळून घ्यायचे आहेत। तर बघा अशा प्रकारे स्लोली तुम्हाला ते हलवत राहायचं आहे, कारण की तुम्ही जर ते तसेच्या तसेच जर ठेवले तर ते फुटण्याची शक्यता असते। म्हणजे खूप रिस्की आहे ते। तर बघा अशा प्रकारे आपले हे गुलाबजाम तळलेले आहेत मी। आता अशा प्रकारे सगळे गुलाबजाम तळून आपण असे पाकामध्ये टाकून देऊया आणि छान 1 तासपर्यंत याला छान भिजू देऊया। तर बघा अशा प्रकारे आपला रव्याचा गुलाबजाम तयार होईल। तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।